मॅक्रेमच्या धाग्यांपासून बनवलेले सहज आणि सिंपल असे तोरण आहे. फक्त एक नॉटचा वापर करून बनवलेले तोरण आहे हे. मी इथे हिरव्या रंगाचा आणि मँगो कलरच्या धाग्यांचा वापर केला आहे आणि हिरव्या रंगाचे आणि नारंगी रंगाचे लटकन आहेत ते वापरलेले आहेत. तर कमी साहित्यात आकर्षक आणि झटपट तयार होणारं असं हे तोरण आहे. मॅक्रेमच्या धाग्यांपासून बनवलेलं तोरण आहे. फक्त एक नॉट मारून बनवलेलं तोरण आहे. शिकायला एकदम सोपं आहे. बिगिनर्स सहज बनवू शकतात असं हे तोरण आहे. तर मग वाट कसली बघताय, चला बनवायला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा आणि स्वागत आहे तुमचे माझा चॅनल मॅक्रेम डिझाईन्समध्ये. तर आज आपण मॅक्रेमच्या धाग्यांपासून सिंपल आणि बनवायला सोपे असे तोरण पाहणार आहोत. यासाठी खालील साहित्य लागेल. 2 स्टीलच्या रिंगा प्रत्येकी 1 इंचाच्या लागतील. 18 पिवळ्या रंगाचे व 18 हिरव्या रंगाचे प्रत्येकी 1.5 मीटरचे धागे वापरले आहेत. शिवाय एक हिरव्या रंगाचा धागा 2 मीटर लांबीचा किंवा तुमच्या दरवाजाच्या मापापेक्षा 50 सेंटीमीटर जास्त असा लागेल. नारंगी रंगाचे मटकामणी आणि लटकन तसेच हिरव्या रंगाचे मटकामणी आणि लटकन वापरले आहेत. आणि नेहमीप्रमाणेच मोजमापासाठी मेजरिंग टेप आणि कैची व लायटरचा वापर केला आहे. चला तर तोरण बनवायला सुरुवात करूया. इथे 1 इंची रिंग घेऊन त्याला आपण हिरवा 2 मीटरचा धागा अटॅच करून घेत आहोत. आता हा जो हिरव्या रंगाचा धागा आहे त्याची दोन्ही टोकं जुळवून आपण सेंटर काढून घेणार आहोत. इथे आपण 2 मीटरचा धागा वापरला आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापाप्रमाणे धागा तेवढ्या लांबीचा वापरा, प्लस 50 सेंटीमीटर जास्त धागा वापरा. तर अशा प्रकारे हा अटॅच करून घ्यायचा आहे धागा. आता काय करायचं आहे, आता हे आणखी एक धागा घेतला आहे मी हिरव्या रंगाचा आणि त्याचा देखील सेंटर काढायचा आहे. 18 धागे आपण अटॅच करणार आहोत टोटल आणि हा प्रत्येक धागा 1.5 मीटर लांबीचा आहे. तर बघा, लार्क्स हेड नॉट आहे. अशा प्रकारे असाच आपण अजून 17 धागे अटॅच करून घेणार. हा दुसरा धागा आहे, त्याचा सेंटर या धाग्याच्या वरून आणि ह्या गोलातून काढून अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी पिवळे आणि हिरवे दोन्ही 18-18 अटॅच करून घेतलेले आहेत. प्रत्येक धागा 1.5 मीटरचा आहे. त्यातील हे हिरवे पहिले 4 धागे आहेत, त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर नॉट मारणार आहोत. तर कशी मारायची ते पाहून घेऊया. पहिल्यांदा हा डावा धागा मी साईडला ठेवला आहे आणि इथे उलटा 4 आकडा बनवला आहे. आपण पाहू शकता उलटा 4 आहे. आणि हा जो धागा आहे या तिन्ही धाग्यांच्या खालून या गोलातून काढून घ्यायचा. हे दोन्ही धागे थोडे टाईट करून घ्यायचे, मधले धागे व्यवस्थित ओढायचे आणि आता सरळ 4 करायचं आहे. सरळ 4 आकडा करायचा आणि हा जो धागा आहे इथून खालून या गोलातून असा काढून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही धागे खेचून घेणार. मधले धागे देखील व्यवस्थित खेचून ही झाली एक स्क्वेअर नॉट. आता हे पुढचे 4 धागे आहेत त्यात पण सेम पद्धतीने आपण स्क्वेअर नॉट मारणार आहोत. तर इथे मी हिरव्या रंगाचे 18 धागे आणि पिवळ्या रंगाचे 18 धागे अटॅच केलेले आहेत. प्रत्येक धाग्याची लांबी आहे 1.5 मीटर आणि आता आपण प्रत्येक 4 धाग्यांमध्ये स्क्वेअर नॉट मारून घेत आहोत. तर सुरुवात आपण हिरव्या रंगाच्या धाग्यांपासून केली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा धागे पहिले अटॅच करा, मग हिरव्या, असं देखील करू शकता. तर ह्या गाठी मारून झालेत. हे पहिले 2 धागे सोडायचे, पुढचे 4 धागे घ्यायचे आहेत. ते ही आणि ही गाठ आहे, या दोघांच्या इथले 2 आणि इथले 2 असे मिळून 4 धाग्यांमध्ये आपण स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत. सिंपल आहे. आत्तापर्यंत तुम्ही एक्सपर्ट झाला असाल स्क्वेअर नॉट्स मारून. तर सेम पद्धतीने स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. हे पूर्ण तोरणच जे आहे आपलं ते स्क्वेअर नॉट्सवरच आधारित आहे. जवळजवळ एकाच प्रकारची गाठ मारून आपण हे तोरण बनवणार आहोत. इझी असं तोरण आहे. तर दोन्ही ज्या गाठी आहेत, डावीकडे आणि उजवीकडे जी गाठ आहे त्याच्या खाली बरोबर मधोमध आपण गाठ मारून घेत आहोत. तर ही सेकंड लाईन आहे स्क्वेअर नॉट्सची, तर ती ही पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. प्रत्येक 4-4 धाग्यांमध्ये नॉट मारून कंप्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी इथे सांगत होते तुमच्या दरवाजाच्या मापाप्रमाणे तुम्ही कॉर्ड वापरू शकता सुरुवातीला आणि दरवाजाच्या मापाची प्लस 50 सेंटीमीटर जास्त. तर हे बघा, हे 2 कलर इथे मिक्सिंग होत आहेत. तर इथे देखील अशी नॉट मारून घ्यायची आहे.
तर दरवाजाच्या मापाप्रमाणे प्लस 50 सेंटीमीटर जास्त धागा घ्या, कारण आपल्याला शेवटला रिंग अटॅच करायची असते, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा धागा लागतो रिंग कवर करण्यासाठी. तर अशा प्रकारे सगळ्या गाठी मारून झाल्या. 2 लाईन आपण कंप्लीट केल्या, ही पहिली आणि ही सेकंड लाईन. आता थर्ड लाईन आपण कशी मारायची आहे गाठ बघा. हे पहिले 4 धागे घेतले आहेत आपण, हे 2 आणि हे 2. तर इथे आपल्याला नॉट मारायची आहे. एक आडव्या लाईनीमध्येच, हॉरिझॉन्टल लाईनमध्येच अशी मारू नका गाठ. तर ही आडव्या लाईनमध्येच आपल्याला गाठ मारायची आहे आणि इथे डावीकडे असा एक लूप सुटेल, गॅप सुटेल. तर बघा हा असा लूप सुटेल, तर हा मेंटेन करायचा आहे. आणि पुढचे 4 धागे आपण घेणार आणि त्याच्यामध्ये पुन्हा नॉट मारून घेणार. ह्या वरच्या ज्या 2 गाठी होत्या त्याच्याच खाली ही नॉट आपण मारून घेत आहोत. तर ही आपली थर्ड लाईन आहे नॉट्सची. तर तिसरी लाईन जी आहे ती स्क्वेअर नॉट्स मारून कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि तुम्ही नक्की बनवून पहा. सिंपल असे तोरण आहे, लगेच होणारे आहे, झटपट बनणारे तोरण. तर इथे तिन्ही लाईनी आपल्या मारून झालेल्या आहेत. आता बघा हे पहिल्या 3 ज्या नॉट आहेत स्क्वेअर नॉट्स त्या आपण साईडला केलेल्या आहेत. बघा 1 2 3. तर आता काय करायचं, हे 4 धागे, हे मधले 4 धागे आपण घेतले आहेत. हे बघा मधल्या नॉटमधले, त्यातला दोन्हीकडचे एक एक धागा सोडल्यावर हे 2 धागे मध्ये राहतात. तर तिथून आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आणि हे दोन्ही टोकाशी जुळवून हा नारंगी रंगाचा मणी आहे तो आपण ओवून घ्यायचा आहे. दोन्ही टोकं काढायचे आहेत त्याच्यातून, दोन्ही धाग्यांमध्ये हा मणी ओवून घ्यायचा आहे. आता बघा हे दोन्ही डिवाइड करणार, हा जाणार उजवीकडे, हा जाणार डावीकडे. आणि ह्या धाग्यावरून हे 5 धागे आहेत बघा, 2 3 4 आणि 5. तर हे 5 धागे याच्यावरून काढून घ्यायचे आहेत. प्रत्येक धागा आपण 2 वेळा काढून घेणार आहोत. आणि ह्या ज्या पायपिंग म्हणा तुम्ही, किंवा मग ह्या गाठीच्या प्रकाराला डबल हाफ हिच नॉट म्हणतात. DHH टू द लेफ्ट, म्हणजे उजवीकडून डावीकडे जात आहोत म्हणून टू द लेफ्ट. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे जे 5 धागे ते पुन्हा कवर करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक धागा आपण 2 वेळा याच्यावरून काढून घेणार आहोत. हा चौथा झाला, हा 5वा धागा आहे. तर हा देखील काढून घेत आहे मी. बघा एक डायगोनली पकडायची आहे कॉर्ड, तिरकस अशी पकडून आपण काढलेला आहे ह्या 5 धागे. आता हा जो दुसरा धागा आहे तो, आणि हे 5 धागे आहेत 3 4 5. तर हे 5 धागे याच्यावरून काढून घ्यायचे आहेत. सेम प्रकाराने काढून घ्यायचे आहेत. प्रत्येक धागा 2 वेळा रॅप करून घ्यायचा आहे. म्हणजेच थोडक्यात हे पायपिंग जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं पायपिंग कंप्लीट होत आहे. बघा हे मधले धागे आहेत, हे डिवाइड केलेले आहेत. हे इकडचे, त्यातला पहिला धागा घ्यायचा आणि हे 4 जे धागे आहेत ते याच्यावरून काढून घ्यायचे आहेत. तर वरचा पहिलाच धागा आपण घेतलेला आहे आणि पायपिंगला सुरुवात केलेली आहे. सगळे धागे आपल्याला सिक्वेन्सनेच काढायचे आहेत. प्रत्येक धागा 2 वेळा काढायचा आहे. तर मी तुम्हाला सांगत होते सेम प्रोसिजर आपल्याला उजवीकडे देखील फॉलो करायचा आहे. उजवीकडचा सुद्धा पहिला धागा घेणार आपण आणि बाकीचे इतर 4 धागे त्याच्यावरून काढणार. बघा हा पहिला धागा आहे आणि हे 4 धागे याच्यावरून काढायचे आहेत. प्रत्येक धागा 2 वेळा आणि पायपिंग कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर मी सांगत होते तुम्हाला, मी हिरव्या रंगापासून सुरुवात केली आहे. तुम्ही मँगो कलरपासून पण सुरुवात करू शकता आणि तोरण बनवू शकता. तर इथे आपलं पायपिंग झालेलं आहे. हे सगळे धागे घ्यायचे आहेत इथे. आणि बघा हे 2 धागे आहेत, हे मधले धागे आहेत. तर दोन्ही साईडला 4 4 धागे आहेत, डावीकडे 4 उजवीकडे 4. आणि आता उजवीकडचे 2 डावीकडचे 2 हात धागे घ्यायचेत आणि हे मधले 4 धागे मध्ये ठेवायचेत आणि आपण स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत. उलटा 4 आकडा करून हे 2 धागे याच्यातून काढून घेणार आहोत. आणि इथे एक आपल्याला ठराविक असं अंतर मेंटेन करायचं आहे ह्या बाजूला बघा. आणि
सेम आपण स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत। तर आपण जी ही स्क्वेअर नॉट मारलेली आहे तर व्यवस्थित घट्ट अशी स्क्वेअर नॉट मारायची आहे। जर आपण हे धागे घट्ट नाही स्क्वेअर नॉट मारली तर हे नंतर लूज होतील आणि तुमची जी डिझाईन आहे ती बरोबर दिसणार नाही। आणि वरती जो गॅप मेंटेन केला आहे तोच आपल्याला खाली देखील करायचा आहे। एक डायमंड बनवणार आहोत आपण, त्यासाठी हा पहिला धागा घेतला। हे डिवाइड करायचे धागे, तर उजवीकडे 4 डावीकडे 4 आणि हा जो धागा आपण घेतला हे चारही धागे याच्यावरून पाइपिंग करून काढून घ्यायचे आहेत, प्रत्येक धागा 2 वेळा। आणि आता इथे आपण एक डायमंड शेप बनवणार आहोत। तर बघा हा जो स्पेस आहे, अंतर आहे धाग्यांमधलं ते मेंटेन करायचं आहे। वरती जेवढं ठेवलं आहे डिस्टन्स तेवढंच खाली देखील ठेवायचं आहे। असं तुम्ही बोट ठेवलंत टाईट करताना म्हणजे कॉर्ड जी आहे ती हलणार नाही। आता उजवीकडे देखील सेम पद्धतीने आपण चारही धागे जे आहेत पाइपिंग करून घेणार आहोत आणि ठराविक अंतर सोडून पाइपिंग करून घेणार आहोत। तर हे पाइपिंग जे आहे ते कंप्लीट होत आहे। इथे हे कंप्लीट झालेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, हे मधले 2 धागे आणि हे साईडचे आहेत। हा पहिला जो साईडचा धागा आहे तो आपण घेणार आणि याच्यामध्ये मी एक पुन्हा नारिंगी रंगाचा मटका मणी आहे तो ओवून घेतला आहे आणि हे डावीकडचे 4 धागे आहेत ते याच्यावरून प्रत्येक धागा 2 वेळा करून असं पाइपिंग कंप्लीट करून घ्यायचं आहे। आणि उजवीकडे आपल्याला सेम प्रोसिजर नाही फॉलो करायची। उजवीकडे आपण 2 कॉर्ड्समधून मणी काढणार आहोत। तर त्याआधी आपल्याला इथे सेम पॅटर्न बनवायचा आहे। 3 स्क्वेअर नॉट्स घेतलेले आहेत मी, म्हणजेच टोटल 4 त्रिक 12 धागे आहेत। सेम असाच पॅटर्न बनवायचा आहे। ही मधली स्क्वेअर नॉट आहे, तर ही मधली आहे। तर त्यातल्या जे 2 मधलेच धागे आहेत त्याच्यामध्ये आपण नारंगी मणी ओवलेला, आधी देखील ओवलेला तसंच आत्ता देखील ओवून घ्यायचा आहे आणि सेम आपल्याला डायमंडचा जो पॅटर्न आहे तो बनवून घ्यायचा आहे।
तर बघा इथे आपलं हे कंप्लीट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आता आपण याच्यातला आणि दोन्ही डायमंडच्या इथला बघा ह्याच्यातला एक आणि याच्यातला एक धागा, हे दोन धागे घेतले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला नारंगी रंगाचा जो मणी आहे आपला मटका मणी, तर तो ओवून घ्यायचा आहे. तर दोन्ही धागे व्यवस्थित असे या मण्यातून ओवून घ्यायचा आहे हा मणी बघा. आणि हे कॉर्ड जे आहेत डिवाइड करायचे, डावा डावीकडे धागा, उजवा धागा उजवीकडे. आणि आता बघा हे 4 धागे आहेत ते याच्यावरून आपल्याला पायपिंग करून काढून घ्यायचे आहेत. आणि सेम पद्धतीने आपण जो उजवा धागा आहे त्याच्यावर देखील पायपिंग करणार. तर फ्रेंड्स आपले हे 2 डायमंड झालेले आहेत. सेम ह्याच्यासारखाच असा एक डायमंड इथे देखील बनवणार आपण. तर हे 1 2 3 गाठी आहेत, त्यातल्या मधल्या गाठीचा उपयोग करून बघा. आणि मी एक पिवळ्या रंगाचा सुद्धा असा डायमंड बनवून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही नेहमीप्रमाणे त्याआधी मी इथे बघा हे मधले जे 2 धागे आहेत तर याच्यामध्ये आपण नारंगी रंगाचा मणी ओवून घेणार आहोत. दोन्ही टोकं जुळवून याच्यामध्ये मटका मणी आहे. तुम्ही मटका मणीच्या ऐवजी काटा मणी देखील वापरू शकता किंवा इतर जे मणी ज्याच्यातून हा धागा जाईल असे मणी देखील वापरू शकता. तर हे दोन्ही बाजूचे एक एक धागा घ्यायचा आहे आणि हे जे 4 धागे झाले त्याच्यात स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. सिंपल अशी स्क्वेअर नॉट आहे बघा. हा झालेला आहे व्यवस्थित. मधले धागे देखील ओढून घेतलेत आणि आता इथे देखील आपण मणी ओवून नॉट मारून घेणार आहोत. तर पहा मी नाट नंतर मारेन. आता काय करायचं आपल्याला पहा, मी 2 हे बघा इथे जसं एका धाग्यात ओवला आपण मणी तसंच इथे देखील एका धाग्यात मणी जो आहे तो ओवून घ्यायचा आहे शेवटचा. तर असं मणी ओवायचा आणि हे जे 4 धागे आहेत उरलेले ते याच्यावरून काढून घ्यायचे, पायपिंग करायचं आहे. प्रत्येक धागा 2 वेळा आपण काढून घेणार आहोत आणि आपलं पायपिंग झालेलं आहे. आता हे जे 4 धागे आहेत याच्यामध्ये स्क्वेअर नॉट मारून घेतोय आपण. तर हे 3 डायमंड झालेले आहेत. तर तसंच इथे पिवळ्या रंगाचा पहिला जो धागा आहे त्यात हिरव्या रंगाचा मणी आपण वापरला आहे, मटका मणी हिरव्या रंगाचा, तो ओवून घेतोय आणि डाव्या बाजूचे जे 4 धागे आहेत ते याच्यावरून पायपिंग करून काढून घेणार आहोत. प्रत्येक धागा 2 वेळा काढून घ्यायचा आहे आणि हे जे पायपिंग आहे ते कंप्लीट करून घ्यायचं. आणि सेम पद्धतीने आपल्याला असंच इथे पुढे डायमंड्स बनवून घ्यायचे आहेत. इथे मी मणी ओवून ठेवत आहे फक्त, कारण बाजूचा डायमंड बनवणार तेव्हाच आपण इथला धागा आपल्याला मिळेल. इथे असं इथे येणार आणि मग नॉट मारणार, जसं बघा इथे आपण केलेलं आहे. बघा हे जे 3 मणी ओवले आहेत आता हे मधले आपण घेणार आहेत धागे. तर हे 1 2 3 आणि 4 आणि डाव्या बाजूला देखील 4 धागे आहेत. तर हे टोटल 8 धागे आहेत. अशीच नॉट आपल्याला इथे देखील मारायची आहे. मध्ये 4 धागे ठेवणार आणि डावीकडे 2 उजवीकडे 2 असे धागे घेऊन आपण स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत.
तर हे जे धागे आहेत मधले ते व्यवस्थित असे हलक्या हाताने ओढून घ्यायचे. ती नॉट घट्ट मारायची आहे. व्यवस्थित धागे ओढून वरचं जे अंतर आहे ते मेंटेन ठेवायचं आहे. एकसारखं अंतर मेंटेन ठेवा, म्हणजे दिसायला तुमचं तोरण देखील छान दिसेल. आणि गाठ लूज मारली तर ती गाठ देखील लूज होईल आणि ते फार विचित्र दिसेल. म्हणून तुम्ही सुरुवातीलाच गाठ जी आहे ती घट्ट मारा, म्हणजे ती लूज होणार नाही आणि तोरणचा शेप देखील छान दिसेल. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेतल्याने तोरण जे आहे ते व्यवस्थित शेप असा येतो तोरणाला. तर आता मी हे 4 जे धागे आहेत ते पायपिंग करून घेत आहे. उजव्या बाजूचे जे 4 धागे आहेत तेच घ्यायचे आहेत आणि सिक्वेन्स फॉलो करा. जो धागा ज्या धाग्यानंतर असेल तो धागा त्याच धाग्याच्या नंतर घ्या. एकसारख्या मापाने घ्यायचं आहे, तरच आपलं जे तोरण आहे ते सुंदर असं दिसेल. नाही तर बऱ्याच जणांचं तोरण तुम्ही बनवता आणि मग काही ना काहीतरी मिस्टेक्स होतात. त्यासाठी आपण सिक्वेन्स फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण वरती जे आहेत 3 हिरवे डायमंड बनवले आहेत आणि इथे आपण 2 हिरवे डायमंड बनतील आपले. आणि त्याच्यानंतर एकच डायमंड आपला हिरव्या रंगाचा खाली बनेल. मग 3 2 1 असं उलटा त्रिकोण असा आपण बनवून घेणार आहोत. तर हे डाव्या साईडला देखील मी पायपिंग करून घेत आहे. डावीकडून उजवीकडे चाललो आहोत आपण, म्हणून याला DHH टू द राईट म्हणजेच डबल हाफ हिच असं या नॉटचं नाव आहे. पायपिंग जे म्हणतात काही जण त्याला डबल हाफ हिच इंग्लिशमध्ये असं म्हणतात. तर मी सुरुवात हिरव्या रंगापासून केली आहे. तुम्ही पिवळ्या रंगापासून देखील सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला वेगळ्या 2 रंगांचं कॉम्बिनेशन वापरायचं असेल तर ते देखील करू शकता. तर आता इथे मधल्या 2 धाग्यांमध्ये असा मणी ओवून घेतला आहे मी आणि बाजूचे हे 2 धागे असे 4 धाग्यांमध्ये नॉट मारून घ्यायचे आहे. आणि सेम पद्धतीने आपलं उरलेली जी डिझाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे.
तर इथे आपली नॉट मारून झालेली आहे. व्यवस्थित घट्ट अशी नॉट मारायची आहे. आणि आता कैची घेऊन एक समान अंतरावर सगळे आधी धागे ठेवायचे आहेत आणि मग सेम डिस्टन्सवर कापून घ्यायचे आहेत. बघा हे मधले जे 2 धागे आहेत त्याच्यात आपण अशी बेल ओवणार आहोत. तुम्हाला हवा असल्यास दोन्ही धाग्यांमध्ये मटका मणी ओवून नंतर लटकन एका धाग्यात ओवून असं चिटकवून घेऊ शकता. मी इथे फक्त लटकनच लावत आहे. तर आता हे 2 धागे, हे 2 असे आपण लटकन लावून घेणार आहोत. कोणत्याही एका धाग्यामध्ये लटकन ओवून घ्यायचं आहे आणि दोन्ही धागे जुळवायचे टोकं आणि असं लायटरने जाळून हे धागे चिटकवून घ्यायचे आहेत. तर बघा हे 2, हे 2, हे 2, 2, 2, 2 आणि 2 आणि हा शेवटला एक धागा उरतो तो आपण कट करणार आहोत. एकच धागा उरतो त्यामुळे हा डावीकडचा देखील कट करणार. आणि हे कट केलेले जे धागे आहेत ते आपण बॅक साईडला चिटकवून घेणार आहोत लायटरच्या मदतीने. त्यांना असं जाळून घ्यायचं आहे हलकंसं आणि व्यवस्थित असे चिटकवून घ्यायचे आहेत धागे, जेणेकरून ते पुन्हा निघणार नाहीत. अशा प्रकारे नीट असे चिटकवून घ्या. हे काही सोप्या ट्रिक्स आहेत किंवा टिप्स आहेत. नवीन शिकणाऱ्यांना अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडून अशा राहून जातात. तर खात्री करून घ्यायचं व्यवस्थित चिकटलं आहे की नाही. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही एक्सपर्टच व्हाल. पण तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. तर बघा हे सगळे 2-2 धागे मी मोजून घेतलेत आणि हे जे पान बनवलं आहे तसंच बघा हे लटकन सगळे मी लावून घेतलेत. सेम इथे देखील पान बनवायचं आहे आणि मग हिरवं, नंतर पिवळ्या रंगाचं, मग परत हिरव्या रंगाचं, मग येलो रंग, असं आपण तोरण बनवायचं. आणि हे लास्टला मी आले आहे. ह्या आपल्या 18 कॉर्ड अटॅच केलेले आणि 3 लाईनी आहेत स्क्वेअर नॉटच्या. ही तिसरी लाईन आहे आणि ही लास्टची स्क्वेअर नॉट आहे. तिसऱ्या लाईनीतली शेवटची स्क्वेअर नॉट कशी मारायची ते पहा. पहिल्यांदा आपण स्क्वेअर नॉट मारलेली तेव्हा तिसऱ्या लाईनमध्ये आपण लूप सोडलेला, एक गॅप होता साखळीसारखं. तर तशीच ही देखील साखळी आहे, गॅप आहे, लूप आहे. बघा इथे आपण सुरुवातीलाच हे बघा हा जो लूप आहे दिसला तुम्हाला, हा तसाच हा लूप इथे देखील आपण ठेवलेला आहे. आणि हे 3 धागे आहे, 3 नॉट्स आहेत. त्यातली मधल्या मधले 2 धागे आहेत त्याच्यामध्ये मणी होऊन आपण सेम डिझाईनने बनवून हे देखील पान तयार करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला रिंग अटॅच करून घ्यायची आहे. तर मी इथे फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ दाखवत आहे. आत्तापर्यंत तुम्हाला माहीत झालं आहे ही डिझाईन कशी बनवायची आहे ती. तर सिंपल अशी डिझाईन आहे. पहिले आपण 3 डायमंड बनवले. बघा आता ही जी शेवटचा जो धागा आहे त्याच्यात एकाच धाग्यात मणी ओवून घेणार आपण आणि हे सगळे धागे याच्यात अटॅच करून आपण लटकन देखील लावून घेणार आहोत. बघा सगळं झालेलं आहे. आणि हे जे 2 धागे शेवटचे एवढे उरलेले आहेत यातील एका धाग्यात हा जो वरचा धागा आहे मी रिंग अटॅच करून घेते. हा जो धागा आहे असा बघा तुम्ही इथे अशाच प्रकारे ही रिंग जी आहे ती अटॅच करायची आहे. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे आणि चेक करायची आहे रिंग अटॅच झालेली. लूज तर नाही आहे ना, लूज असेल तर घट्ट करून घ्या. हा धागा मी खालून घेतला आहे रिंगेच्या आणि ओढून घेतला आहे. मग एकदा आपण वरून आणि एकदा रिंगेच्या खालून अशा प्रकारे ही रिंग कवर करणार आहोत. एकदा धागा रिंगेच्या वरून काढायचा आहे आणि एकदा रिंगेच्या खालून काढायचा आहे. आणि अशाच प्रकारे जर धागा कमी पडला तर आपण एक्स्ट्राचा जो धागा आहे तो लायटरच्या मदतीने अटॅच करून घ्यायचा आहे आणि आपली पूर्ण रिंग जी आहे ती कवर करून घ्यायची आहे. आणि मग तयार आहे तुमचे तोरण. तुम्हाला जर वाटत असेल, हवं असेल तर तुम्ही कोणतेही वेगळे 2 कलरच्या कॉम्बिनेशनने हे तोरण बनवू शकता. मी इथे हिरव्या रंगाचा आणि मँगो कलरचा धागा वापरलेला आहे आणि मणी देखील मी जवळजवळ तशाच रंगाचे वापरलेले आहेत. नारंगी आणि हिरव्या रंगाचे मणी वापरलेले आहेत. पिवळा जो रंगाचा मणी आहे
तो हिरव्या धागावर एवढा उठून दिसत नाही, त्यामुळे मी नारंगी रंगाचे मणी आणि लटकन वापरले आहेत. तर थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.